लोखंडवाला कॉम्प्लेक्स सोलापूर इथे काँग्रेसचे सरचिटणीस श्री फारुख कमिशनर यांच्याकडे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार माननीय प्रणितीताई शिंदे यांच्या मातोश्री माननीय उज्ज्वलाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कॉर्नर मीटिंग पार पडली। यावेळेला सोलापूर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष नलिनीताई चंदेले यांनी तेथील महिला वर्गांना काँग्रेसलाच निवडून देण्याचे आवाहन केले। प्रदेशच्या संघटक सचिव नसीमाताई शेतसंधी यांनी भाषणात संविधान वाचवायचे असेल तर काँग्रेसलाच निवडून देणे असं आवाहन केले। यावेळेला राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्षा वंदनाताई भिसे, महाराष्ट्र प्रदेश सचिव मनीषाताई माणे, माजी नगरसेविका नंदाताई कांगडे, प्रदेश संघटक सचिव सुनीता गायकवाड यांची भाषणे झाली। यावेळेला मानव आयोगाच्या विद्याताई हक्के व जयश्रीताई गवळी उपस्थित होत्या। यावेळी बऱ्याच महिलांची उपस्थिती होती। तर ते ताई येतात म्हणून ताई 5 मिनिट आपल्याला सांगायला पाहिजे गॅरंटीची। आपली गॅरंटी काँग्रेसची आहे आणि जे खरं बोलतात आपले देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधीजी झाले, इंदिरा गांधीजी, मनमोहन सिंगजी झाले। आपल्या या देशामध्ये आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित राहिलो, आनंदित राहिलो, कधीही आपल्याला त्रास झाला नाही, लोकशाही पद्धतीने राहिलो। आता नोटाबंदी केली होती, उद्योग बंद केले, आपण लाईनीत थांबलो, आपलेच पैसे काढायला आपल्याला किती त्रास झाला। सगळे कामं सोडून आपल्याला बँकेत थांबावं लागत होतं। नोटाबंदीमुळे, जीएसटीमुळे सगळे उद्योग बंद झाले, अनेक बेकार लोक झाले। महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योग होते आलेले, वेदांता, एअरबस, फॅक्सकॉन, हे सगळे उद्योग गुजरातला घेऊन गेले। आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे। त्यांना असं वाटलं नाही का आपल्या महाराष्ट्राचं राहायला पाहिजे, पण त्यांनी गुजरातला पाठवलं। अरे माझा मुलगा, ह्यांचे मुलं, आपले मुलं शिकलेली आहे, पण त्यांना नोकऱ्या नाही, आपल्या तोंडाचा घास त्यांनी गुजरातला घेऊन गेले। आपल्याला हे अन्याय सहन होणार आहे का? आपल्याला हा आपल्यावर अन्याय झालेला आहे, आपल्या मुलांवर अन्याय झाला। आई वडिलांना कित्येक आम्ही लोक भेटतो, आई वडिलांना झोप येत नाही, मुलांना नोकऱ्या नाही, शिकलेले मुलं आहे, पण मुलं कुठे गेले? कुठं जातात? नोकरीच नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये। आता काय गुजरातला जाणार आहे? आपल्या मुलांना आपण गुजरातला पाठवायचं का? तर अशी परिस्थिती, गंभीर परिस्थिती झालेली आहे। युवकांना सुद्धा, शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही, कांद्याला भाव नाही।